Hello, dear students. Welcome to Netizens Academy. Myself, Shantanu Sir, the Faculty of Mathematics at Netizens. So, yesterday we already started unit test discussion. Yes, we covered near about 7 problems. So, let's start question number 8. So, in the question number 8 to 20, we will discuss only few problems which are difficult one. So, question number 8 तो बहुत सिंपल है ना? To divide a fraction x by y by whole number a, we multiply. Okay, see, क्वेश्चन नंबर 8 है, क्या है 8? टू डिवाइड अ फ्रैक्शन x बाय y को क्या करना है? डिवाइड करना है, किससे? a से. a तो नीचे क्या होता है? 1. तो x by y should be multiplied by 1 upon a. So option is a. क्लियर है? ओके. सो क्वेश्चन नंबर 9 देखो अभी, p प्लस क्यू डिवाइडेड बाय q. सो अभी क्या करते हैं हम? डिनोमिनेटर सेपरेट करते हैं, है ना? डिनोमिनेटर सेपरेट करते हैं. p बाय क्यू, q डिनोमिनेटर p के लिए भी है और q के लिए भी है, प्लस आएगा q डिवाइडेड बाय q. ओके, सो q गेट्स कैंसल्ड, इट विल बी p बाय q प्लस 1 अपॉन 1 यानी 1. सो ऑप्शन कौन सा है? देखो अभी ऑप्शन है सी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 देखो अभी. 10 में स्क्वायर है. ओके, स्क्वायर की प्रॉपर्टीज, ऑल साइड्स आर इक्वल. सो पेरीमीटर ऑफ स्क्वायर क्या फॉर्मूला है? 4 इंटू साइड, पता है आपको. तो 4 इंटू पेरीमीटर हमें पूछा गया है, साइड इज 2 बाय ए. ओके, साइड इज गिवन हियर 2 बाय ए. सो 4 नीचे क्या होता है? 1. 4 इंटू 2 8 अपॉन ए इंटू 1 ए. यस, ए इंटू 1 ए, 8 अपॉन ए. ऑप्शन कौन सा है? 8 अपॉन ए, सी. ऑप्शन सी, 8 अपॉन ए यूनिट. ओके, पेरीमीटर है तो यूनिट, एरिया है तो यूनिट स्क्वायर, वॉल्यूम है तो यूनिट क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन 11 सिंपल है, डिसेंडिंग ऑर्डर यानी डिक्रीजिंग ऑर्डर. यस, डिक्रीजिंग मींस व्हाट? बड़े से छोटे तक डिक्रीजिंग ऑर्डर. नेक्स्ट है 11 का आंसर तो पता है आपको, डी आता है. नेक्स्ट रेसिप्रोकल, सिंपल है. यस, कर सकते हो आप. अगर मिक्स में दिया है तो कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर एंड देन रेसिप्रोकल ले लो. क्वेश्चन नंबर 13 सिंपल है ना? ऑड वन आउट है, तो हर एक का सिंपलेस्ट फॉर्म निकालो, ऑप्शन डी आएगा. क्वेश्चन नंबर 14 देखो अभी. क्वेश्चन नंबर 14, 3 होल 1 by 4 plus 1 by 2 divided by 3 by 4 minus 1 by 2 into 3 होल 1 by 2. ओके, सो इसको कन्वर्ट करो. 4 3 जा 12 प्लस 1 13 प्लस 1 by 2. यस, अभी डिवीजन का डिवीजन ही रखो, 3 by 4 माइनस 1 by 2 इंटू इसका भी कन्वर्ट करो 2. 3 2 जा 6 प्लस 1 7, है ना? अभी पहले डिवीजन, है ना? पहले डिवीजन करना पड़ेगा, बाद में मल्टीप्लीकेशन, बाद में एडिशन सब्ट्रैक्शन देखेंगे. ओके, तो देखो अभी 13 by 4 एज इट इज रहेगा, प्लस प्लस असेल, है ना? 1 by 2 एज इट इज, डिवीजन मल्टीप्लीकेशन में कन्वर्ट होगा, और 3 by 4 क्या हो जाएगा? 4 अपॉन 3 हो जाएगा. ओके, तो माइनस 1 by 2 इंटू 7 by 2 एज इट इज. तो पहले आपको ए परफॉर्म करना पड़ेगा. 2 1 जा 2 2 जा, यस, 1 into 2 2, so it will be 13 by 4 plus 2 into 1 2 upon 3 into 1 3 minus, अभी आप एक कर सकते हो मल्टीप्लीकेशन, 7 into 1 7 upon 2 2 जा 4. ओके, तो अभी एडिशन और सब्ट्रैक्शन बचा गया. तो अभी इसका हमें एलसीएम निकालना पड़ेगा. 4 और 3 का एलसीएम क्या है? 12 इज एलसीएम. यस, 12 इज एलसीएम. तो यहाँ पे मैं सॉल्व करता हूँ. देखो अभी एलसीएम क्या है? एलसीएम इज 12. तो देखो अभी 13 by 4. ओके, तो 12 लाने के लिए 4 into 3, तो ऊपर भी 3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा, प्लस 2 अपॉन 3, 12 लाने के लिए मल्टीप्लाई बाय 4, ऊपर भी 4, माइनस 7 अपॉन 4 इंटू 3, है ना? 4 3 जा 12, 13 3 जा 13 9 प्लस
12, 4 2 जा 8 माइनस 12 21 है ना। अभी 12, अभी डायरेक्टली आप क्या कर सकते हो, न्यूमरेटर्स ऐड और सब्ट्रैक्ट कर सकते हो, है ना। क्लियर है, डायरेक्टली आप ऐड और सब्ट्रैक्ट कर सकते हो। 12 12 बघा आता 39 प्लस 8 किती येईल, 39 प्लस 8 47 है ना। 47 माइनस 21 6 2 मीन्स 26 अपॉन 12। अभी कन्वर्ट करो इसको सिंपलेस्ट फॉर्म में, ये हो जाएगा 6, ये हो जाएगा 13 13 अपॉन 6। और अभी कन्वर्ट करो इसको मिक्स फॉर्म में, 6 2 जा 12 प्लस 1 मीन्स 2 होल 1 by 6, 6 2 जा 12 प्लस 1 13, 2 होल 1 by 6, 2 होल 1 by 6, ऑप्शन ए। ऑप्शन क्या है, ए, ऑप्शन ए। क्लियर है, ओके। सो क्वेश्चन नंबर 15 देखते हैं अभी। क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन 15 देखो अभी सिमिलर है, तो पहले ब्रैकेट सॉल्व करना पड़ेगा। 2/5 प्लस 3/5 डिवाइडेड बाय 7/5 माइनस 4 अपॉन 10। ओके, तो देखो अभी 5 है ऑलरेडी, तो 2 प्लस 3 हो जाएगा 5 डिवीजन, तो एलसीएम विल बी 10 है ना। 5 2 जा 10, 5 2 जा 5 दूनी 10, 7 दूनी 14, 7 2 जा 14 माइनस 10 1 जा 4 1 जा 4। ओके, सो 14 माइनस 4 इसका हो जाएगा 10 है ना। 10 अपॉन 10, 5/5 1 डिवीजन, 10 10 गेट्स कैंसल है ना। तो यहाँ पे भी 1 1 डिवाइडेड बाय 1 आंसर आएगा 1 है ना। 1 अपॉन 1 आंसर 1। सो ऑप्शन कौन सा है, ऑप्शन है इसका डी, ऑप्शन डी। क्लियर है, सो 15 हो गया। अभी क्वेश्चन नंबर 16 पे जाते हैं अब अभी। क्वेश्चन नंबर 16 देखो, सी 15 भी इरेज करते हैं। 16 सिंपल है, देखो अभी पता है आपको, 1/3 ऑफ की जगह पर इंटू 1/6, कौन सा ऑप्शन है ये, ऑप्शन सी है ना, सगळ्यात सोपा है। क्वेश्चन नंबर 17 देखो अभी, इसमें कौन सा ऑपरेशन परफॉर्म करना पड़ेगा, डिवीजन, कौन सा ऑपरेशन, डिवीजन परफॉर्म करना पड़ेगा। रिबन टोटल लेंथ गिवन है ना, टोटल लेंथ दिलेली है, देन आपको दिया है लेंथ ऑफ ईच पीस। ओके, तो आपको फाइंड करना है नंबर ऑफ पीसेस, सो नंबर ऑफ पीसेस इज इक्वल टू टोटल लेंथ अपॉन लेंथ ऑफ ईच पीस। सो लेट्स फाइंड, चलो फाइंड करते हैं अभी। क्वेश्चन नंबर 17 है ना, देखो अभी नंबर ऑफ पीसेस, नंबर ऑफ पीसेस इज इक्वल टू है ना टोटल लेंथ, समझो कैपिटल एल है अपन स्मॉल एल इज अ लेंथ ऑफ ईच पीस। ओके, इज इक्वल टू टोटल लेंथ ऑफ रिबन इज गिवन एज 5 होल 1/4, 5 होल 1/4 क्या है, मीटर। ओके, और लेंथ ऑफ ईच पीस 3/4 क्या है, मीटर। ओके, मीटर मीटर, सो नो नीड टू कन्वर्ट। सो 4 है ना, 4 एज इट इज, 4 5 जा 20 प्लस 1 21/4 मीटर आएगा अपॉन 3/4 मीटर। अभी देखो डिवीजन है तो कैसा करने का, 21/4 एज इट इज, डिवीजन डिवीजन 3/4 3/4। ओके, नाउ 21/4 डिवीजन कन्वर्ट हो जाएगा मल्टीप्लीकेशन में, और इसका शीर्षासन 4/3 है ना। 4 4 गेट्स कॅन्सल, 3 1 जा 3 7 जा, सो आन्सर क्या आहे 7। तर किती तुकडे होतील, 7 है ना, मीन्स 7 पीसेस विल बी देयर। ओके, टोटल जी काय लेंथ आहे त्याची आपण किती तुकडे करू, 7 तुकडे करू। ओके, 1 2 3 4 5 6 और देखो 7, ईच टुकड़ा सॉरी ईच पीस इज ऑफ 3/4 मीटर, ईच पीस इज ऑफ 3/4 मीटर। क्लियर है, so 17 is also completed. Now 18 19 and 20। okay, clear है,
बहुत इजी पेपर था। अभी 18 भी सिंपल है, असेंडिंग ऑर्डर यानी इंक्रीजिंग ऑर्डर यानी छोटे से बड़े तक। यस, सिर्फ क्या करना है, एलसीएम हमें निकालना है डिनोमिनेटर का। तो अभी 19 देखो जरा, 19 और 20 थोड़े से लॉजिकल है। 19 देखो, सी 1 पॅकेट ऑफ बिस्किट है ना, 1 पॅकेट, क्वेश्चन अगोदर नीट वाचून घ्यायचं, 1 पॅकेट, ओके, एका पॅकेट मध्ये 1 पॅकेट ऑफ बिस्किट्स रिक्वायर्स, ओके, बिस्किटचं एक पॅकेट जर बनवायचं असेल तर काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे, फ्लोर, फ्लोर किती लागणार आहे, 2 होल 1/2 कप्स ऑफ फ्लोर, है ना, पीठ, गव्हाचं वगैरे पीठ, अँड मीन्स प्लस 1 होल 2/3 कप्स ऑफ शुगर लागती, बरोबर आहे, ओके, क्लिअर आहे। एक पॅकेट जर आपल्याला तयार करायचं असेल, ओके, टू फॉर्म 1 पॅकेट ऑफ अ बिस्किट, व्हॉट इज द रिक्वायरमेंट, रिक्वायरमेंट इज 2 होल 1/2 कप्स ऑफ फ्लोर अँड 1 होल 2/3 कप्स ऑफ शुगर इज द रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट आहे, ओके। तर इथं आपल्याला एक एस्टिमेशन विचारलेलं आहे, एस्टिमेशन मीन्स अंदाजे आन्सर काढायचं, एक्झॅक्ट काढायचं नाही, कारण बघा, लेस दॅन 30, बिटवीन 30-40, बिटवीन 40-50, अबोव 50, मीन्स एक अंदाज आपल्याला काढायचा आहे आन्सर। बघा, इस्टिमेट टोटल क्वांटिटी ऑफ बोथ इन्ग्रेडियंट्स, इन्ग्रेडियंट्स ह्याला काय म्हणायचं, इन्ग्रेडियंट्स है ना, कुठलाही प्रोडक्ट घेतल्यानंतर पाठीमागं इन्ग्रेडियंट्स असतात, क्लिअर आहे, म्हणजे त्याच्यामधले घटक। एस्टिमेट टोटल क्वांटिटी ऑफ बोथ इन्ग्रेडियंट्स युज्ड इन 10 सच पॅकेट्स, म्हणजे एका पॅकेट मध्ये एवढा आहे, तर 10 पॅकेट मध्ये अंदाजे दोन्ही इन्ग्रेडियंट्स मिळून असे किती नंबर ऑफ कप्स असतील, बरोबर आहे, किती नंबर ऑफ कप्स असतील ते आपल्याला काढायचे, दोन्ही मिळून, बरं का, ओके। तर आपल्याला आता ते काढायचे, बघा, आता एका पॅकेट मध्ये किती नंबर ऑफ कप्स आहेत ते अगोदर काढू आपण। बघा इथंच बघा, 2 होल 1/2, 2 होल 1/2 म्हणजेच किती येणार, 2 ला 2 राहणार, 2 2 4 + 1 5/2, 5/2 चं कन्व्हर्जन समजा इन केस आपण डेसिमल मध्ये केलं, किंवा गरजही नाही, 5/2 ठेवूया कारण फ्रॅक्शनचाच पेपर आहे, यस, 3 ला 3 ऍज इट इज, ओके, 3 1 जा 3 + 2 5, 5/3। आता या दोघांची सम करूया आपण, दोघांची सम 5/2, 5/2 कप्स लागतात फ्लोर, 5/3 कप्स लागतात शुगर, तर दोन्ही मिळून किती कप्स एका पॅकेटला, 5/2 + 5/3, बघा आता 5/2 + 5/3 किती येईल, हे 2 आणि 3 एलसीएम 6, 2 3 जा 6 है ना, 5 3 जा 15 प्लस 3 2 जा 5 2 जा 10, सो ये हो गया 25/6 कप्स, ओके, 25/6 कप्स, मीन्स इसमें दो इंग्रेडिएंट्स है, कौन से, इसमें फ्लोर भी है और प्लस शुगर भी है, क्लियर है, फ्लोर और शुगर, इतने नंबर ऑफ कप्स इन 1 पैकेट, ओके, एक पैकेट में एक पैकेट में कितने नंबर ऑफ कप्स है, 25/6, 25/6 नंबर ऑफ कप्स है। तो अभी 10 पैकेट में कितने, क्लियर है, तो 10 से मल्टीप्लाय करना पडेगा, एका पॅकेट मध्ये एवढे असतील कप्स, तर 10 पॅकेट्स मध्ये त्याला 10 न मल्टीप्लाय करायचं, ओके, इज इक्वल टू 10 पॅकेट मध्ये 25/6 एका पॅकेट मध्ये, तर 10 पॅकेट मध्ये किती, इंटू 10, ओके, हे किती येईल बघा, 2 पंचेदा है ना, 25 100 डिवायडेड बाय 3, आता ह्याला आपल्याला डिव्हिजन करावं लागेल, 3 1 जा 3 4 जा, ओके, नाउ 3 1 जा है ना, 3 1 जा 3, डेसिमल पॉइंट 2 राहिलेला असेल, 20, 3 6 जा 18, ओके, पुन्हा 2 राहील, 3 6 जा मीन्स डॉट येईल, 41.6, सो 41.6 किसमें आता है देखो अभी, मीन्स 41.6 डॉट नंबर ऑफ कप्स हमें लगेंगे बोथ फ्लोर प्लस शुगर के इन 10 पैकेट्स, क्लियर है। तो ऑप्शन देखो अभी, ऑप्शन ए तो नहीं आएगा, लेस देन 30, ओके, 30 और 40 के बीच में आता है क्या, नहीं आता है, बिटवीन 40 एंड 50, सो ऑप्शन क्या है, ऑप्शन है सी, क्लियर है, ओके, सोपा है, काहीच अडचण नाही, येऊन गया क्वेश्चन नंबर 20, लास्ट प्रॉब्लम ऑफ यूनिट टेस्ट 2 सी। इसके बाद हम डेसिमल स्टार्ट करने वाले, ऑलरेडी वी स्टार्टेड डेसिमल्स, तो फिर से एक बार थोड़ा सा रिवीजन करेंगे।
कुछ प्रॉब्लम्स इजी थे, कुछ मीडियम और कुछ थोड़े से लॉजिकल, लिटल बिट हार्ड, पण सोपेच आहेत तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 बघा बेटा. क्वेश्चन वाचून घेऊया आपण अगोदर. 4/5 ऑफ 5 kg ऍपल्स वेर युज्ड ऑन मंडे. बघा आता. ओके, 4/5 4/5 मंडेला किती यूज केलेले ते अगोदर बघूया आपण. मंडे को कितने यूज किए हैं? 4/5 यूज किए. 4/5 ऑफ व्हाट? 4/5 ऑफ 5 kg. 4/5 कशाच्या 4/5? 5 kg च्या 4/5. ऑफ म्हणजे काय असते? इंटू. मीन्स 4/5 ला 4/5 ऑफच्या जागी इंटू 5 kg ला 5. 5 गेट्स कॅन्सल. मीन्स मंडेला किती यूज केलेले आहेत? मंडेला ऍपल्स 4 kg यूज केलेले आहेत. बरोबर आहे. मंडेला किती यूज केलेले आहेत? 4 kg यूज केलेले आहेत. आता मंडेला 4 kg यूज केल्यानंतर आता राहिले किती? राहिले किती? लेफ्ट. ओके, राहिले किती? 5 kg होते, मायनस 4 यूज केले, आता 1 kg राहिले. ओके, दुसऱ्या दिवशी यूज करण्यासाठी 1 kg राहिले. द नेक्स्ट डे 1/3 मीन्स 1/3 ऑफ व्हॉट वॉज लेफ्ट. व्हॉट वॉज लेफ्ट म्हणजे 1 kg वॉज युज्ड. ओके, जेवढे राहिले होते त्याच्या 1/3. ओके, ट्यूसडेला मीन्स नेक्स्ट डेला. ट्यूसडे. ओके, द नेक्स्ट डे मीन्स मंडे ट्यूसडे. ओके, ट्यूसडेला 1/3. क्लिअर आहे? 1/3 ऑफ व्हॉट वॉज लेफ्ट. लेफ्ट किती आहेत? 1 kg. 1/3 ऑफ 1. तर आन्सर किती येईल? 1/3 ऑफ 1. 1 इंटू 1 1. 3 इंटू 1 3. मीन्स 1/3 kg यूज केलेले आहेत. ओके, मंडे ट्यूसडेला 1/3 kg यूज केलेले आहेत. आता काय विचारलंय? वेट ऑफ ऍपल्स लेफ्ट नाऊ. आता किती राहिलेले आहेत? बरोबर आहे, आता किती राहिलेले आहेत. मीन्स बघा आता किती राहिलेले आहेत? लेफ्ट नाऊ मीन्स आता किती राहिलेत? ट्यूसडेला यूज केल्यानंतर समजा वेनसडेला किती राहिलेले आहेत असं जर विचारलंय असेल आपल्याला तर बघा. तर आता अगोदर होते 5 kg, त्याच्या 4/5 यूज केले म्हणजे 4 kg यूज केले. मीन्स 5 होते, 4 kg यूज केले है ना, 4 kg. मीन्स 5 मधून 4 गेले, राहिले 1 kg. यस, आता 1 kg पैकी सुद्धा 1/3 ऑफ 1 kg यानी 1/3 kg यूज केले. बरोबर आहे, 1/3 kg यूज केले. मीन्स आता राहिले किती? म्हणजे होते किती अगोदर? 1 मधले 1/3 गेले, आता राहिले किती? मीन्स अगोदर 1 होते. बरोबर आहे, 1 मायनस ह्याच्यातले 1/3 kg यूज केले. बरोबर आहे, हे तर अगोदर झालेलं आहे. 5 होते, 5 पैकी 4/5 यूज केले म्हणजे 4 kg काय केले? यूज केले. 4 kg मंडेलाच यूज केले. मंडेला 4 kg ऍपल संपले म्हणजे आता ट्यूसडे साठी नेक्स्ट डे साठी राहिले किती? 1 kg राहिले. नेक्स्ट डे साठी 1 kg राहिले. पण नेक्स्ट डेला ट्यूसडेला 1/3 ऑफ व्हॉट वॉज लेफ्ट मीन्स 1/3 ऑफ 1 यूज केले म्हणजे 1/3 kg यूज केले. मग आता वेनसडे साठी किती राहिले असं आपल्याला विचारलेलं आहे. मीन्स किती होते? 1 kg होते. बरोबर आहे, 1 मधले 1/3 यूज केले, आता राहिले किती? 1 म्हणजे खाली काय येणार? एलसीएम 3 आणि 1 च 3 येणार. 1 3 जा 1 3 जा इथं 3 येणार, मायनस 3 1 जा 3 1 जा 1 1 जा 1. मीन्स 2/3 kg राहिलेले आहेत. बरोबर आहे. आता करंटली ऍपलचं स्टेटस काय? 2/3 kg ऍपल्स राहिलेले आहेत वेनसडे साठी. ऑप्शन बघा, ऑप्शन काय असेल? ऑप्शन असेल सी. तर इथं युनिट टेस्टचं डिस्कशन कम्प्लीट झालेलं आहे. ओके, तर आता डेसिमल्सचं जे काही आपण थोडंफार इंट्रोडक्शन घेतलं होतं ते थोडंफार रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर पुढे डेसिमल्स कंटिन्यू करूया आपण. येणारी एक्झाम ही डेसिमल्सवर असेल. ओके, सी
आन्सर की त्याच दिवशी सांगितली होती मी, मीन्स यस्टरडेलाच. क्रॉस चेक करा, बघा किती मार्क्स पडले, चुका काय झाल्या, नेक्स्ट टाइम त्या चुका होऊ द्यायच्या नाही. ओके, आता डेसिमल्स. डेसिमल्स स्टार्ट केलेलं आहे आपण, बरोबर आहे. सी, आता डेसिमल्स मध्ये काय काय बघितलेलं आहे आपण? डेसिमल्स मध्ये आपण काय बघितलेलं आहे? डेसिमल्स आर कोणत्या फॉर्म मध्ये असतात डेसिमल्स ते आपण अगोदर बघितलेलं आहे. डेसिमल्स आर इन द फॉर्म ऑफ, ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ होल पार्ट, है ना, होल पार्ट. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ whole part or integral part. इंटिग्रल मीन्स कम्प्लीट, काहीतरी एक कम्प्लीट आहे त्याला इंटिग्रल म्हणतात. ओके, इंटिग्रल वेगळं, इंटिजर वेगळं, बरोबर. इंटिग्रलचा अर्थ काय तुम्ही बघू शकता डिक्शनरी मध्ये. ओके, चेक करा. होल पार्ट म्हणजे काहीतरी कम्प्लीट आहे, इंटिग्रल म्हणजे काहीतरी कम्प्लीट आहे, इंटिग्रल पार्ट. ओके, it is a combination of whole part or integral part and okay, and यहाँ पे क्या होगा? fractional part or decimal part, and in between them there is a decimal point, dp. There is a decimal point. Decimal numbers or decimals are the combination of whole part or integral part and fractional part or decimal part, बरोबर. सेपरेटेड बाय असे म्हणू शकता, सेपरेटेड बाय डेसिमल पॉइंट. हे दोन पार्ट्स सेपरेट झालेले आहेत कशानं? डेसिमल पॉइंटनं. त्याला काय म्हणतात? डेसिमल्स किंवा डेसिमल नंबर्स. ओके, त्याचं आपण असंही दुसरी डेफिनेशन करू शकतो. It is the representation of fractions, है ना. It is the representation of fractions with denominator as 10, 100, 1000 etc. बरोबर आहे. डेसिमल्सचं आणखी एक वैशिष्ट्य आहे किंवा आणखी एक डेफिनेशन म्हणू शकता. डेसिमल नंबर्स और डेसिमल्स, इट इज मीन्स डेसिमल नंबर इज, और डेसिमल्स असेल तर डेसिमल्स आर. रिप्रेझेंटेशनच आहे कशाचं? फ्रॅक्शन्स. ओके, फ्रॅक्शन्सच ते एक रिप्रेझेंटेशन आहे, फ्रॅक्शन्सच एक ते रिप्रेझेंटेशन आहे. इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन्स विथ डिनॉमिनेटर ऍज अ पॉवर ऑफ 10, है ना. 10, 100, 1000 etc. बरोबर आहे. 10,000, लाख, 1 लाख, मिलियन, बिलियन, ट्रिलियन एक्सेट्रा, करोड़. ओके, तो क्या है? डेसिमल्स आर नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, फ्रॅक्शन्सच एक ते रिप्रेझेंटेशन आहे, फ्रॅक्शन्सच ते एक रिप्रेझेंटेशन आहे, फ्रॅक्शन्सच ते एक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, वी कॅन कन्वर्ट फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल्स अँड डेसिमल्स इनटू फ्रॅक्शन्स. ओके, फ्रॅक्शन्सच ते एक रिप्रेझेंटेशन आहे, फक्त त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर काय असतो? 10, 100, 1000. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? डेसिमल फ्रॅक्शन्स. आठवलं का? डेसिमल फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्सचा एक टाइप बघितलेला होता आपण, डेसिमल फ्रॅक्शन्स. मीन्स एक्झाम्पल 2/10, 17/100, है ना, 5/1000. दीज आर एक्सेट्रा. दीज आर व्हॉट? डेसिमल फ्रॅक्शन्स. कशामुळे डेसिमल फ्रॅक्शन्स? कारण डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 10 आहे, 100 आहे, 1000 आहे, मीन्स 10चा पॉवर आहे. ओके, 10चा कुठला तरी घात आहे. 10चा पॉवर, 10चा फर्स्ट पॉवर, 10चा सेकंड पॉवर, 10चा थर्ड पॉवर. क्लिअर आहे? तर असं 10चा फोर्थ पॉवर म्हणजे 1 वर 4 शून्य, 10चा फिफ्थ पॉवर म्हणजे 1 वर 5 शून्य, 10चा 10th पॉवर म्हणजे 1 वर
10 शून्य, बरोबर आहे. जेवढा पॉवर तेवढे पुढे 0 ऍड करायचे. क्लिअर आहे? ओके, त्याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. ओके, डेसिमल्स रिप्रेझेंटेशन ऑफ, ओके, डेसिमल्स आर द रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन्स विथ डिनॉमिनेटर एज 10, 100, 1000 etc. क्लिअर आहे? आता तुम्ही म्हणाल कसं, बघा आता कसं. समजा कुठलाही डेसिमल नंबर घ्या, समजा 2.7 आहे, तर 2.7 ला आपल्याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिता येते. कसं लिहिता येते? इज इक्वल टू डेसिमल पॉईंट विसरून जायचा, 27 होते. डेसिमल पॉईंट विसरून जायचा 27 इज इक्वल टू. आता ह्याला जर डबल आपल्याला आता असंच लिहायचं असेल, बरोबर, डेसिमल पॉईंट विसरून गेलो आपण, 27 झालं, पण याची ओरिजिनल व्हॅल्यू काय 2.7 आहे, म्हणजे याला डिवाइड बाय 10 करावं लागेल. आता बघा 27 डिवाइड बाय 10, मी सांगितलेलं आहे तुम्हाला, डिनॉमिनेटर मध्ये जर 0 असतील तर डेसिमल पॉईंट आता कुठं नसतो, म्हणजे डेसिमल पॉईंट शेवटी असतो. डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे डिव्हिजन असेल, डिव्हिजन जर असेल आणि खाली जर 0 असेल तर डेसिमल पॉईंट मागे जातो, डेसिमल पॉईंट मागे जातो. मल्टिप्लिकेशन मध्ये डेसिमल पॉईंट पुढे जातो. आता किती मागे जातो आणि किती पुढे जातो हे कशावर अवलंबून आहे? इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ झिरोज. इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ झिरो. नंबर ऑफ झिरो किती आहे? एकच आहे, 0, म्हणजे डेसिमल पॉईंट इथून इथं येईल, म्हणजे डेसिमल पॉईंट इथं, बरोबर आहे, म्हणजे 2.7 2.7. क्लिअर आहे? हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे 6 मध्ये. म्हणजे कुठल्याही डेसिमलला आपण फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, है ना. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन. डेसिमल्स इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 10, बरोबर आहे. तर समजा दुसरं बघूया आपण. तुम्ही म्हणा ना करा आता 34.28 त्यालाही लिहू शकतो, बरोबर आहे. इज इक्वल टू, बघा आता डेसिमल पॉईंट विसरून जायचा, 3428 डिवाइड बाय, बघा डिवाइड बाय डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत ते बघायचं. 1 2 किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत, म्हणजे 0 पण 2 द्यायचे. 1 वर 0, नुसते 0 द्यायचे नाही, त्याच्या अगोदर 1 लिहायचं, बरोबर आहे. 1 आणि पुढे 2 0. का 2 0? कारण डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. इथं एकच 0, कारण डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, बरोबर आहे. ओके, तर आता ह्याची व्हॅल्यू सेमच आहे, म्हणून तर आपण इज इक्वल टू लिहिलेलं आहे. 2 0 आहेत, बरोबर आहे, 2 0, म्हणजे डेसिमल पॉईंट इथं असतो, इथून 2 डिजिट पाठीमागे गेला, म्हणजे इथं, म्हणजे बरोबरच आहे. ओके, इथं जर 3 0 असल्यास मग डेसिमल पॉईंट इथं जाईल, म्हणजे हे चुकलं, बरोबर आहे, म्हणजे 2 झिरोच येणार. क्लिअर आहे? ओके, क्लिअर आहे. मीन्स बघा आता, इट इज द रिप्रेझेंटेशन, मीन्स डेसिमल इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच ते काय आहे? रिप्रेझेंटेशन आहे. फ्रॅक्शनच ते काय आहे? रिप्रेझेंटेशन आहे, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर काय असतो? 10, 100. ओके, समजा आता आणखी एक आहे 2.789. ओके, बघा आता डेसिमल पॉईंट विसरून जायचं, 2789 अपॉन, ओके, अपॉन किती 0 येणार? डेसिमल पॉईंट नंतर जेवढे डिजिट आहेत तेवढे 0, 1 2 3, मीन्स 1 2 3, 30. ओके, क्लिअर आहे? ओके, डेसिमल नंबर इज अ रिप्रेझेंटेशन, मीन्स फ्रॅक्शन. हे काय आहे? फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच ते काय आहे? रिप्रेझेंटेशन आहे. फ्रॅक्शनच ते काय आहे? रिप्रेझेंटेशन आहे, पण ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर 1000, 100, 10 असा असतो. क्लिअर आहे? म्हणजे ह्यालाच कुठलं फ्रॅक्शन म्हणतात, त्याच्यामुळेच डेसिमल फ्रॅक्शन सुद्धा म्हणतात. क्लिअर आहे? ओके, तर त्याचा आपण एक डेफिनेशन बघितली, दुसरी एक डेफिनेशन बघितली. क्लिअर आहे? पॉइंट म्हणू शकता तुम्ही, त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ओके, तर आता आपल्याला कंपॅरिझन ऑफ डेसिमल सगळ्यात सोपं आहे, ते बघायचे. त्याच्यानंतर असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, ते पण सगळ्यात सोपं आहे. पुन्हा 4 ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर चॅप्टर संपला. ओके, त्याच्यानंतर असाइनमेंट आणि युनिट टेस्ट. ओके, नोट डाऊन करा. आता स्पीड मध्ये बघूया आपण, सगळं सोपंच आहे. आता कंपॅरिझन बघू आधी, सोपंच आहे. 4-5 एक्झाम्पल घेऊ, त्याच्यानंतर 1-2 एक्झाम्पल ऑर्डरचे घेऊ आपण, असेंडिंग डिसेंडिंग. बघा आता समजा कम्पेअर जर करायचंय, ओके, कम्पेअर 2.7 2.6, ओबियस 2.7 मोठा आहे ना. 0.02 0.20 कोणता मोठा आहे? बघा 0.2 मोठा आहे. क्लिअर आहे? 0.02 आहे. ओके, 0.2 ह्या झिरोला काही किंमत नसते.
0.2 म्हणायचं डायरेक्ट 0.2 पण म्हणू शकता किंवा 0.2 पण म्हणू शकता. ओके, 0.2 इज ग्रेटर दॅन 0.02. ओके, 34.97 सोपच आहे ना. 34 ऍज इट इज आहे. पॉइंट नंतर चेक करायची. इथं 7 आहे, इथं 9 आहे, म्हणजे 9 म्हणजे मोठा आहे, म्हणजे हे मोठं आहे. ओके, आणखी एक बघू आपण. तर इथं बघा 10 ऍज इट इज आहे, डेसिमल पॉईंट. ओके, म्हणजे होल पार्ट दोघांचा सेमच आहे, होल पार्ट सेमच आहे. ज्याचा होल पार्ट मोठा, बरोबर आहे. समजा इकडे 11 असतं तर हेच मोठं झालं असतं, क्लिअर आहे, किंवा इकडे 11 असतं तर हेच मोठं झालं असतं. होल पार्ट मोठा तो मोठा, म्हणजे पुढे बघत बसायची गरजच नाही. ओके, आता होल पार्ट सेम आहे त्याच्यामुळे पुढे पण बघायचं. डेसिमल पॉईंट नंतर 0 0, अरे सेमच आहे. इथं 1, इथं पण 1, इथं बी सेम आहे. आता इथं बघा, इथं 0 आहे आणि इथं काय आहे, 1 आहे, म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे दिस इज ग्रेटर. आता ह्या 0 ला काही किंमतच नाही. क्लिअर आहे. ओके, कम्पॅरिझन येऊ शकतो तुम्हाला, सोपं आहे. ओके, त्यानंतर ऑर्डरची बघूया आपण. ऑर्डर, त्याच्यामध्ये कुठला ऑर्डर बघूया, बरोबर आहे. असेंडिंग ऑर्डर बघूया आपण. असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग म्हणजेच काय, इन्क्रीजिंग ऑर्डर है ना, इन्क्रीजिंग ऑर्डर. त्याचं एक बघूया आणि डिसेंडिंगचं एक बघूया. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. बघा, मी इथे लिहितो आता 0.24, 2.4 है ना. ,24 आणि 2.04. ओके, बघा आता इन्क्रीजिंग ऑर्डर, असेंडिंग म्हणजेच काय, इन्क्रीजिंग ऑर्डर, ए आय है ना. असेंडिंग म्हणजेच इन्क्रीजिंग, ऑल इंडिया ए आय. यस, इन्क्रीजिंग म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत. ओके, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. सगळ्यात छोटं कोणता याच्यात बघा, 0.24 आहे. त्याच्यानंतर मोठं काय असेल, 2 सेम आहे. तर 4 आहे, इथं 0 आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यानंतर लगेच मोठं हे आहे 2.04. ओके, आता ह्याच्यापेक्षा मोठं काय असेल, 2.4, आणि सगळ्यात मोठं काय असेल, 24. ओके, हे झालं इन्क्रीजिंगचं. आता समजा डिक्रीजिंग ऑर्डर असेल किंवा डिसेंडिंग ऑर्डर. यस, ते बघा. सी, बघा आता ह्याच्यामध्ये, आता डिसेंडिंग मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर है ना. डिक्रीजिंग मीन्स कमी कमी होत चालले, मीन्स मोठ्यापासून छोट्यापर्यंत. आता सगळ्यात मोठं कोण आहे ह्याच्यात, सगळ्यात मोठा होल पार्ट 987. त्या दोघांमध्ये मोठं नंतरच चेक करावं लागेल. पॉइंट नंतर 6 आहे, पॉइंट नंतर 5 आहे, म्हणजे 6 असणारं मोठं, मीन्स 987.65. हा झाला सगळ्यात मोठा. त्याच्यानंतर छोटा काय असेल, हेच असेल 987.56. बरोबर आहे. अगोदर कम्पेअर करायचं होल पार्ट, आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉईंटच्या पुढचं एक एक डिजिट कम्पेअर करत जायचं, बरोबर आहे. 6 असल्यामुळे हे मोठं, इथं 5 आहे, 5 छोटा आहे 6 पेक्षा, म्हणून हे इथे येणार, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा 98, ऑब्वियस आहे 98.765, आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला हे येणार 9.8756. सो ऑर्डर पण झालं. क्लिअर आहे. ह्याचे क्वेश्चन बघायचेच आहेत, पण सध्या एक तोंड ओळख आपण ओव्हरलुक करून घेतो. क्लिअर आहे. ह्याचे आता नंतर क्वेश्चन असाइनमेंट मध्ये, एक्सरसाइज मध्ये बघायचे आहेत. मीन्स कम्पॅरिझन ऑर्डर झालेला आहे. क्लिअर आहे. आता ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे बघूया आपण. एकदा बेसिक थेरी संपली का, मग नंतर प्रॉब्लेम बघायचे आपल्याला. सी, आता बेसिक ऑपरेशन्स बघा. आता त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बघूया आपण ऍडिशन. काय बघूया,
ऍडिशन बघूया. बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन्हीसाठी सुद्धा एक नियम आहे. काय? डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट पाहिजे. क्लिअर आहे? हॉरिझॉन्टली करण्यापेक्षा व्हर्टिकली केलेलं कधीही बेस्ट. बरोबर आहे? व्हर्टिकली एकदा प्रॅक्टिस झाली की हॉरिझॉन्टली आपोआप तुम्हाला येत जाईल. ओके. व्हर्टिकली हॉरिझॉन्टली म्हणजे काय? समजा 2 प्लस समजा 2.2 प्लस 3.6 आहे, तर तुम्ही इथं ओव्हरलीज करू शकता है ना. 6 प्लस 2 8, कॅरी नसल्यामुळे 8च राहील. 3 प्लस 2 5 असं. कॅरी असतं तर पुढे आलं असतं काहीतरी. बरोबर आहे? आणि व्हर्टिकली म्हणजे 2.2 प्लस 3.6 असं. बरोबर आहे? व्हर्टिकली सोपं राहील. एकदा व्हर्टिकली तुम्हाला प्रॅक्टिस झाली की हॉरिझॉन्टली जमतं. काही जणाला जमत नसेल तर व्हर्टिकली करायचं. आता ऍडिशन बघा. फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे तुम्हाला आता हे सगळं. 78.39 है ना, प्लस 29. काहीच नाही द्यायचा, संपला विषय. डेसिमल पॉईंट इथं 9 8, इथं 7 7च्या वर काहीच नाही, 0 द्यायचा. ओके. प्लस बघा आता इथून चालू करायचं. 0 प्लस 7 7, 9 प्लस 8 9 8 किती? 8 8 16 17, 17ला 7 हातचाला 1. ओके. 9 प्लस 1 10, 10 प्लस 3 13ला 3 कॅरी 1. ओके. डेसिमल पॉईंटला डेसिमल पॉईंट. 7 प्लस 1 8, 8 प्लस 8 16ला 6 कॅरी 1, 9 प्लस 1 10, 10 प्लस 7 ला 17 कॅरी 1, 2 प्लस 1 3 है ना. 376.377. क्लिअर आहे? ऍज इट इज, काहीच ह्याच्यात हे नाही. वाटलं तर डेसिमल पॉईंट एकच ह्याच्यात महत्वाचं आहे सबट्रॅक्शन आणि ऍडिशन मध्ये, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट यू द्यायचा. पुन्हा इकडून लिहायचं, हे इकडून असं लिहायचं, आणि डेसिमल पॉईंट विसरून जाऊन ऍडिशन करायची. त्याच्यानंतर डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा. ओके. क्लिअर आहे? लिहून घ्या. नेक्स्ट बघा आता इथं देतो मी, सॉल्व्ह करा तुम्ही. सॉल्व्ह करा. सी इथं काहीच नाही 0, इथं काहीच नाही 0. 4 ला 4 है ना. 9 प्लस 8 किती येते? 9 प्लस 8 8 8 16, 17 7 हातचाला 1 7 आणि 1 8 8. बरोबर आहे? 8 प्लस 9 17 7 कॅरी 1, 9 प्लस 1 10, 10 प्लस 5 15 कॅरी 1, 9 प्लस 1 10, 10 प्लस 8 18 ला 8 कॅरी 1, 9 प्लस 1 10. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट 1085.774. दिस इज द आन्सर. क्लिअर आहे? 4 प्लस 0 4 असं डायरेक्टली करत जायचं शेवटपर्यंत. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट देऊन टाकायचं. क्लिअर आहे? ओके. ऍडिशन क्लिअर. सबट्रॅक्शन बघूया आता. सबट्रॅक्शनचं पण सेम आहे, काहीच अडचण नाही. सी सबट्रॅक्शन, फर्स्ट क्वेश्चन. करो अभी, सब्ट्रैक्ट करो. कैसा करना है? 542.309 है ना, मायनस डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट. बरोबर आहे? 8 इकडं 8 लिहायचं, पुन्हा 7 आहे है ना, काही नाही म्हणजे 0. इकडं 9 8 6. आता रेग्युलर जसं आपण सबट्रॅक्ट करतो तसंच करायचं, काही अडचण नाही. 9 मधून 6 गेले 3 है ना. 10 10 मधून 8 गेले 2 हातचाला 1, 9 1 10.
13 मधून 10 गेले 3, हातचा 1, बरोबर आहे. 8 आणि 1 9, 12 मधून 9 गेले 3, हातचा 1, 7 आणि 1 8, 14 मधून 8 गेले 6, बरोबर आहे. 6, हातचा 1, बाजूने गेले 4. ओके, क्लिअर आहे. हातचा मीन्स कैरी. ओके, 9 minus 6 3, 10 0 हो जाएगा 10. ओके, 10 minus 8 2, कैरी 1, 9 plus 1 10, 13 minus 10 3, है ना. ये बेसिक सब्ट्रैक्शन पता है आपको, डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट आहे. ओके, क्लिअर आहे. ऑलरेडी 6 मध्ये झालेलंच आहे. नेक्स्ट घ्या. मायनस तर मुद्दाम तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काय करतात, डेसिमल पॉइंट असा इथंच देतात, बरोबर आहे. डेसिमल पॉइंट इथंच देतात असा कन्फ्यूज करण्यासाठी. असं पुन्हा इथं 8 7 6 5 4 असं. तर ह्यावेळी काय करायचं, आपण व्यवस्थित करून घ्यायचं. हे जर असं दिलं असेल तर 5910 डेसिमल पॉइंट 7008 है ना, -3. आता डेसिमल पॉइंट इथं आहे, म्हणून डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट. एकच नियम आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये, डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट येऊ द्यायचा, बरोबर आहे. आता डेसिमल पॉइंटच्या इकडे काय आहे 5 इथं लिहायचं, पुन्हा काय आहे 4, पुन्हा काय आहे 3, आता इथं काहीच नाही म्हणजे 0, आणि त्याच्यानंतर काय आहे 8 आहे, पुन्हा 7 आहे, पुन्हा 6 आहे, पुन्हा 5 आहे, पुन्हा 4 आहे. आता इथं काय असणार, वर 0 असणार. क्लिअर आहे, हे वरी 0 असणार. आता सबट्रॅक्ट लास्ट करूया आपण, त्याच्यानंतर उद्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघूया. ओके, 10 मधून 4 गेले 6, है ना, हातचा 1, 5 आणि 1 6, 8 मधून 6 गेले 2, है ना, 10 मधून 6 गेले 4, हातचा 1, 7 आणि 1 8, 10 मधून 8 गेले 2, हातचा 1, है ना, 8 आणि 1 9, 17 मधून 9 गेले 8, हातचा 1, 5 आणि 1 6, 10 मधून 6 गेले 4, हातचा 1, 4 आणि 1 5, 11 मधून 5 गेले 6, हातचा 1, 3 आणि 1 4, 9 मधून 4 गेले 5, आणि इथं 5 ला 5, बरोबर आहे. क्लिअर आहे. पुढं कॅरी फॉरवर्ड होणार नाही इथं, बरोबर आहे, कारण 9 आहे. 9 minus 4 5, डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट. नंतर वाटलंच तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता, ह्या दोघांचं ऍडिशन काय आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, बरोबर आहे. ह्याच्यामधून हे मायनस केल्यास हे भेटायले आपल्याला, म्हणजे ह्या दोघांचं सम हे आलं पाहिजे. क्लिअर आहे. ओके, म्हणजे समजा सिंपल एक्झाम्पल द्यायचं झाल्यास 9 मायनस समजा आपण 3 केलं तर काय भेटते 6 भेटते. मग आता क्रॉस चेक करायचं असेल तर 6 + 3 काय यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. ओके, वाटलं तर क्रॉस चेक करून बघायचं. आता आज आपण काय भेटलेलं आहे, एकतर कम्पेअर करणं, त्याच्यानंतर असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर बघितलेली आहे, त्याच्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, डेसिमल, आणि त्याच्या अगोदर डेफिनेशन डेसिमलची, बरोबर आहे. क्लिअर आहे. ओके, आणि कन्वर्जन पण आपण बघितलेलं आहे, फ्रॅक्शन टू डेसिमल, डेसिमल टू फ्रॅक्शन. ओके, थ्रू एक्झाम्पल्स. तर उद्या आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघूया, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली न्यूमेरिकल्स अँड वर्ड प्रॉब्लेम्स. ओके, क्लियर है. ओके, तो आज के लिए इतना ही. थैंक यू, बाय.